नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। स्टेप बाय स्टेप महा टीईटीचा अर्ज कसा भरावा, अपियर वाले नेमके कोणते गृहीत धरले जातात, महा टीईटी परीक्षेचा अर्ज भरत असताना आधार कार्ड वरलं नाव टाकायचं की आपल्या सर्टिफिकेट वरलं नाव टाकायचं, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात प्रथम तुम्हाला अर्ज भरत असताना तुमचे सर्व डॉक्युमेंट स्वतःजवळ ठेवायचे। आधार कार्ड पासून ते आपले शैक्षणिक डॉक्युमेंट, कास्ट सर्टिफिकेट या सर्व गोष्टी लक्षात घ्या। आणि चला तर मग मित्रांनो, आपण या सर्व माहितीस्तव आपण हा अर्ज फिलअप करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मी आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आहे असं समजा। आता आपण सेम कम्प्युटरच आहे हे सुद्धा एक इथे गुगलवर गेलात, गुगलला गेल्यानंतर इथे एक काम करायचंय, MSCE ही वेबसाईट ओपन करायची। ऑफिशियली वेबसाईट ओपन झाली, त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या बाजूला शिक्षक पात्रता परीक्षा 2025 असं लिहिलेलं आहे, याला ओपन करायचं। आवेदन अर्जाची लिंक येते। मग मित्रांनो या ठिकाणी जायचं, कोणत्या या लॉग इन, जाहिरात, परीक्षा शुल्क सगळं दिलेलं आहे। आता परीक्षा शुल्क काय आहे हे पाहू शकता तुम्ही इथे, परीक्षा शुल्क काय आहे पाहू शकता। ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी परीक्षा शुल्क काय आहे पाहू शकता। अनुसूचित जातीसाठी 700 रुपये आहे, ST साठी 700 आहे, दिव्यांग उमेदवारासाठी 700 आहे, आणि इतर उमेदवार जे काही अदर कास्ट मध्ये आहेत बघा, VJ, ANTB सगळ्या इतर उमेदवारांसाठी जर बघितलं, जनरल सहित, EWS सहित, SEBC ला सहित 1000 फीस आकारली गेलेली आहे। पेपर 1 द्यायचा असेल तर कोणता तरी एक, आणि पेपर दोन्ही द्यायचे असतील तर इथे 1200 रुपये फीस आकारलेली आहे, आणि कास्टवाल्या विद्यार्थ्याला 900 फीस आकारली गेलेली आहे। वेळापत्रक तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, 23 तारखेला पेपर होणार आहे। हे सर्व इथे डिटेल मध्ये माहिती सांगितलेली आहे। आता मित्रांनो पुढे जायचंय, आपल्याला लॉग इन करायचंय। लॉग इन करत असताना उमेदवाराची नवीन नोंदणी असेल तर उमेदवाराची नवीन नोंदणी करायची। इथे तुम्हाला युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करायचे। लक्षात घ्या, काय करायचंय, युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करायचे। युजर ID मध्ये स्वतःचं नाव टाकलं तरी चालेल। समजा फॉर एक्झाम्पल आता माझं हृदयनाथ नाव आहे, HRUDAY असं केलं आणि P केलं चालेल। पासवर्ड 1 2 3 PASS काहीतरी आपण करू शकतो, @ वगैरे वगैरे। पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड लागतो, सेम पासवर्ड पुष्टीकरणामध्ये सुद्धा आपल्याला टाकायचा आहे। त्याच्यानंतर पुढे काय करायचं बघा, हे झालं। इथं नेम टाकायची, नेम टाकू शकता तुम्ही इथे टाईप करून, असं स्टेप बाय स्टेप नेम टाकलात। इथं मधलं नेम आपल्या वडिलांचं नेम, इथे आडनाव टाकू शकता। त्यानंतर इथे मोबाईल नंबर, ॲक्युरेट मोबाईल नंबर, आपलाच मोबाईल नंबर, जेणेकरून आपल्याला इथे OTP भेटणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, काय भेटणार आहे, OTP मिळणार आहे। तो OTP साठी आपल्याला मोबाईल नंबर आवश्यक आहे। लक्षात घ्या, काय मोबाईल नंबर आवश्यक आहे। OTP मिळाला, गेट OTP म्हटल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेस झालेलं आहे। लक्षात घ्या, काय रजिस्ट्रेशन सक्सेस झालेलं आहे। इथे पाहू शकता गेट OTP, रजिस्ट्रेशन आपलं सक्सेस झालेलं आहे। त्याच्या पुढे जाऊन अपियर वाल्यांना फॉर्म भरता येतो का, फर्स्ट इयर वाल्यांना फॉर्म भरता का येतं का, या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। आता मी इथे लॉग इन केलेलं आहे ऑलरेडी म्हटल्यानंतर उमेदवाराची लॉग इन इथे मी करणार। ठीक आहे, आता इथे मी जे काही ID टाकले ते ID टाकून घेतो। ठीक आहे, कॅप्चा टाकायचे आता आपल्याला, ZY, याला रिफ्रेश करतो, मला व्यवस्थित दिसत नाही तर रिफ्रेश करून घेतो। CTQVA, CTQVA हे केलं, इथे लॉग इन वर जातो।
लॉग इन वर गेल्यानंतर मित्रांनो हे पेज ओपन होतं. लक्षात घ्या कोणतं, हे अर्जावरील माहिती भरा. अर्जावरील माहिती भरल्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो, काय अर्जावरील आपली वैयक्तिक माहिती भरायची. काय अर्जावरील माहिती, मुखपृष्ठ आहे या ठिकाणी. त्यानंतर अर्जावरील माहिती भरायची. अर्जावरील माहिती भरत असताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, त्यानंतर पदवीची माहिती पूर्णपणे, पदवीची माहिती भरला. पदव्युत्तर माहिती, व्यावसायिक पदविका 1 ते 5 पहा. इथे खूप महत्वाची गोष्ट आहे. हे बा तुमचं इथं काय झालंय बघा, इथे लक्षात घ्या. इथे काय झालंय बघा, डीटीएड, डीएड अदर, नेमकं काय शिक्षण झाले त्याप्रमाणे ते फिलअप करायचे. समजा मी डीटीएड केलं, त्यानंतर निकालामध्ये फायनल इयर अपियर म्हटले मित्रांनो. लक्षात घ्या काय म्हटलंय, इथे पाहू शकता तुम्ही, इथे पाहू शकता फायनल इयर अपियर असं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, हे इथे पाहू शकता फायनल इयर अपियर, फायनल इयर अपियर हे सिलेक्ट. म्हणजे जर तुम्ही व्यावसायिक डिग्रीच्या शेवटच्या वर्षात असाल तरच हा अर्ज पुढे जातो. म्हणजे डीएडच्या शेवटच्या वर्षात. आता बरेच लोक म्हणतात की सर आमची फर्स्ट इयरची एक्झाम झालेली आहे पण निकाल आलेला नाही, म्हणजे तुम्ही सेकंड इयरला गेला नाहीत. ठीक आहे, सेकंड इयरला गेला नाहीत, डोक्यात घ्या. सेकंड इयरला गेलात का तुम्ही, नाही गेलात. त्यामुळे या लोकांना आता या आपण कशावरून सांगतोय रे, जेणेकरून जे विद्यार्थ्यांची मिस्टेक होऊ नये या कारणास्तव. त्यानंतर बोर्ड विद्यापीठाचे नाव असेल, पदविका उत्तीर्ण झालेला महिना वर्ष असेल, त्यानंतर मिळालेले गुण असेल, 1 गुण असतील, टक्केवारी असतील, पर्सेंटाईल असेल, ग्रेड असेल, प्रमाणपत्र क्रमांक असेल. तसेच 6 ते 8 साठी बघा. लक्षात घ्या काय, पुढे 6 ते 8 जर तुम्हाला भरायचं असेल, या बॉक्समध्ये क्लिक केलात, तुमची डिग्री काय आहे नेमकं, बीपीएड आहे, बीएड आहे, डीएड आहे, काय बीपीएड आहे, बीएड आहे, इंटिग्रेटेड कोर्स आहे, काय आहे ते भरून घेऊ शकता. निकाल इथे सुद्धा बघा अपियरचा ऑप्शन आहे, इथे सुद्धा अपियरचा ऑप्शन आहे. फायनल इयर अपियर्ड, काय म्हटलंय, फायनल इयर अपियर्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण शेवटच्या वर्षामध्ये असेल तरच त्याला फायनल इयर अपियर असं गृहीत धरलं जातं. आता बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, त्यानंतर फीस भरणा करायची आपल्याला. उमेदवारांना आपली शैक्षणिक माहिती भरल्यानंतर फीस भरणा करायची आहे, बरोबर. त्यानंतर कास्ट निवडत असताना व्यवस्थितरित्या एक कास्ट निवडायची. लक्षात घ्या काय, व्यवस्थितरित्या म्हणजे पहिल्या पेजवरच आहे माहिती भरा यामध्येच. हे झालं पदविका, व्यावसायिक पदविका, जे काय आहे ते सर्व गोष्टी बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर लॉग आउट करून परत एकदा लॉग इन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कॅपच्या व्यवस्थित टाकलं तर ओपन होतंय. EWK I आणि Y. आता मित्रांनो या ठिकाणी टाकलो आपण, लॉग इन होईल. लॉग इन झालं, अशा पद्धतीने लॉग इन करता येतं. शेवटी अजून एक गोष्ट करायची, काय करायचंय, अर्ज डाउनलोड पूर्ण झाल्यावर अर्ज डाउनलोड करायचं. लक्षात घ्या, अर्ज डाउनलोड करा. इथं क्लिक केलं की आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात अर्ज डाउनलोड होतो. त्या पलीकडे जाऊन सुरुवातीच्या नोंदीमध्येच मुखपृष्ठावर आलो आपण, मुखपृष्ठावर आलो, इथे लॉग आउट करून टाका. आता सुरुवातीला काय काय बघा महत्वाची गोष्ट, लॉग इन, उमेदवाराची नाव नोंदणी. इथे पहा बघा, इथे युजर नेम पासवर्ड टाकलो, व्यवस्थितरित्या टाकायचं. याच्यामध्ये कुठलीही गफलत होऊ द्यायची नाही. ही स्टेप झाल्यानंतर अजून एक स्टेप आहे, तुमचं बदललेलं नाव असेल तर बदललेलं नाव टाकायचे. लक्षात घ्या काय, आणि इथं सरळ सांगितलंय, इथं सरळ सांगितलेलं आहे. लक्षात घ्या काय करायचंय, या ठिकाणी सरळ सांगितलेलं आहे. काय म्हटलंय रे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे आपल्याला फॉर्म भरायचे, आधार कार्ड वरले नाही. कशाच्या, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. हे पोरांनो लक्षात ठेवा,
काय माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे आपल्याला अर्ज करायचा आहे। TIT मध्ये आपण आधार कार्डच्या धर्तीवर केलं होतं, पण या ठिकाणी माध्यमिक प्रमाणपत्रावरल्या नावानुसारच करायचे। शालांत प्रमाणपत्र माध्यमिक म्हणजे आपलं 10वी-12वीच्या प्रमाणपत्रावरलं, लक्षात ठेवा। इथं जन्मतारीख वगैरे व्यवस्थित पुष्टी करायची, बदललेलं नाव असेल तर मेन्शन करायचा सुद्धा खाना आहे। ती स्टेप ओपन होत नाही आता, मी ऑलरेडी रजिस्टर केल्यामुळे, ठीक आहे। त्या स्टेपवर जाऊन व्यवस्थितरित्या अर्ज करायचा आहे। जन्मतारीख चुकायची नाही, त्याच्यानंतर आधार कार्डचा क्रमांक चुकायचा नाही, भविष्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करायच्या आहेत आणि अर्ज भरून घेऊ शकता। अपियर म्हणजे सेकंड इयरला असणाऱ्या लोकांना, फर्स्ट इयरचे बॅक असतील तरी तुम्ही तिथे सापडता। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयरचे असणाऱ्या लोकांना सध्या तरी अर्ज करता येतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा अनेक लोकांना समस्या येतात त्या लोकांना सुद्धा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।